नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आता आपण बघणार आहोत. 15 राज्यात राज्यसभेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचं समजतंय. ही आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. 15 राज्यात राज्यसभेच्या निवडणुका आता होणार आहेत. 57 जागांसाठी हा निवडणुका होणार असल्याचं समजतंय आणि 10 जूनला या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळतेय. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? राज्यसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 10 जूनला निवडणूक होत आहे. 57 जागांसाठी निवडणूक होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा देखील समावेश आहे. नुकतंच या संदर्भात आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये ज्यापासून महाविकास आघाडी सरकार आहे आणि त्यानंतर आता साधारणतः 6 जागांच्या संदर्भातल्या निवडणुका होत आहे आणि या निवडणुका होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि 10 जूनला या संदर्भात मतदान होईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बिलकुल प्रशांत, या संदर्भामध्ये आता हा जो सगळा निवडणुकीचा कार्यक्रम आहे कशा कशा पद्धतीने जाहीर केला गेलेला आहे त्याबद्दलची नेमकी काय माहिती? जाहीर केला आहे 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्याच्या पूर्वी साधारणतः या सगळ्या मतदानाकरता ज्या पद्धतीने या निवडणुका होतात ज्यामध्ये साधारणतः आमदारांची संख्या किती आहे त्याच्या आधारावरती त्या खासदारांची निवड होत होते. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं साधारणतः 42 आमदारांच्या संदर्भातला कोटा आहे आणि त्याच आधारावरती साधारणतः निवडणूक होईल आणि त्याच आधारावरती निवडणूक होताना असं स्पष्ट होतंय की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या 3 जागांपैकी 2च जागा निवडून आणि 1 जागा जी आहे ती अपक्ष उमेदवारांनी निवडण्याची शक्यता आहे. कारण की भारतीय जनता पक्षाकडे 100 अतिरिक्त मतं आहेत. साधारणतः 106 आमदार त्यांच्याकडे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अतिशय रंजनात्मक होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे अतिशय महत्वाचं आहे की आता राज्यसभेची निवडणूक निवडणुकीची तारीख घोषित झालेली आहे आणि लवकरच या संदर्भातली महाविकास आघाडी कशा पद्धतीने घोषणा करते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मनसेचे नेते गजानन काळे सध्या माध्यमांशी बोलतायत. थेट जाऊया तिकडे. सुरक्षित हातात आहे, कोणीही काळजी करू नये. नेत्यांची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे. इतकीच जर नेत्यांची सुरक्षितता आणि हा महाराष्ट्र सुरक्षित आहे असं संजय राऊतांना वाटत असेल तर सर्वप्रथम संजय राऊतांनी आपली सुरक्षा काढून घ्यावी. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आता स्वतःला बॉडीगार्ड आणि पोलीस संरक्षण जे आहे ते ठेवू नये अशी एक विनंती, असं एक आव्हान मी या माध्यमातून आपल्याला करतोय. संजय राऊत साहेब, बहुतेक आपण 2005ला महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला ट्रेलर विसरलात की काय मला कल्पना नाही आहे. अहो, राणा दाम्पत्य फक्त हनुमान चालीसा बोलायला येणार तर आपल्या पक्षप्रमुखांची काय अवस्था होते हे महाराष्ट्राने पाहिलंय. मातोश्रीला कडक केलं जातं. संपूर्ण मुंबई पोलीस तिथे असतात. सगळे शिवसैनिक तिकडे असतात. मातोश्रीच्या सुरक्षितता आणि मातोश्रीला इतकं घाबरण्याचं राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसासाठी काय गरज आहे? आणि आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताय. हे सतत बोलणं आता संजय राऊतांनी बंद करावं. त्या कादरखानला ज्या पद्धतीने त्या हम सिनेमामध्ये लोक कंटाळतात आणि टमाटर मारायला सुरू करतात, आपण जरा शिवसैनिकांचा कानोसा घ्या. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सुरक्षिततेची काळजी महाराष्ट्र सरकारला नसेल आणि आपण सतत केंद्राकडे बोट दाखवणार असाल तर महाराष्ट्र सैनिक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला सक्षम आहेत, इतकं मी या ठिकाणी सांगतो. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आमचं तोंड संजय राऊतांनी उघडू नये आणि हा रोजचा तमाशा महाराष्ट्राला बंद करा. आज मंत्रालयामध्ये बांधकाम विभागातला एक कर्मचारी आत्महत्या करायला जातोय. एसटीचे कर्मचारी आत्महत्या करतायत. शेतकरी आत्महत्या करायला मंत्रालयात जातोय. अहो, यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
महाराष्ट्रात रोज उठून फक्त संजय राऊत साहेब एकच प्रश्न आहे का आपल्याकडे? हृदयात राम हे आमचं हिंदुत्व आणि हाताला काम. 82 वर्षाची आजी ज्याच्या घरी आपले पक्षप्रमुख जातात, मुख्यमंत्री जातात, आणि ती आजी सांगते की माझ्या पोरांना नातवांना तुम्ही नोकरीला लावा, हे तुमचं हाताला काम आहे. त्या आजीला सांगावं लागतं की मला घर द्या. भारनियमनाचा प्रश्न, परीक्षांचा प्रश्न, परीक्षा पद्धतीतले घोटाळे, MPSCची नोकर भरती, हे सगळे प्रश्न आपण पाहिलं गजानन काळे हे यावेळेला माध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत यांनी सकाळी जे एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या अनुषंगानं त्याला प्रत्युत्तर गजानन काळेंनी दिलेलं आहे. राऊतांनी अतिशय आक्रमकपणे होत महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, शिवसेना भवनात अशी धमकीची पत्र रोज येत असतात, असं वक्तव्य केलेलं होतं. तसंच वादग्रस्त विषय न थांबवल्यास देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल अशी भीती सुद्धा राऊत यांनी व्यक्त केलेली होती. मात्र कुणाच्याही केसाला महाराष्ट्रात धक्का लागणार नाही असं जे वक्तव्य राऊत यांनी केलेलं होतं त्यावर गजानन काळे यांनी प्रत्युत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली होती. कोणी कोणाला हात लावत नाही अशी पत्र शिवसेना भवनामध्ये आम्हाला रोज शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे, महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही आणि जर लागत असेल तर केंद्रीय सरकार CISF ना काय ते त्यांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे. देश सोडून पळून गेले त्याचा अर्थ असा आहे की कोणीतरी जे त्या संपूर्ण कटाचे सूत्रधार होते, प्रमुख लोक, आर्थिक व्यवहारासंदर्भात, गैरव्यवहारासंदर्भात, त्या शक्तिमान जी माणसं होती त्यांनी जितू नवलानी यांना पळून जाण्यास मदत केली आहे का? माझ्याकडे अजून तुम्ही सांगताय म्हणून मलाही माहिती आहे, तर ते पाहावं लागेल. काही काळ हे विषय वादग्रस्त दूर ठेवले पाहिजे, नाहीतर श्रीलंकेमध्ये जी अवस्था निर्माण झाली आहे, श्रीलंकेची अवस्था निर्माण झाली आहे की तिकडल्या राज्यकर्त्यांना लोकांनी रस्त्यावर धरून बदललेलं आहे. तिकडले राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे पळून गेलेले आहेत, त्यांच्या घरांना आगी लावलेल्या आहेत. ही परिस्थिती या देशात येऊ नये असं वाटत असेल तर लोकांच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी बोलावं. आणि आता यानंतर बातमी आहे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याशी संदर्भात. मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधले भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केल्यानंतर आता मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय. राज ठाकरेंना त्यांनी पत्र लिहून उत्तर भारतीयांची माफी मागण्यास सांगितलेलं आहे. आधी माफी मागा मगच अयोध्या दौरा करा अशी मागणी संजय ठाकूर यांनी केलेली आहे. राज ठाकरे यांनी माफी मागितली तर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह विमानतळावर स्वागतासाठी हजर राहीन असंही संजय ठाकूर यांनी म्हटलंय. त्यामुळं राज ठाकरे अयोध्या दौऱ्यापूर्वी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भूमिका थी वो क्षेत्रवाद से और भाषावाद से ग्रसित थी. अब जब राज ठाकरे जी प्रभु श्री राम के चरणों में जाना चाहते हैं तो मेरी उनसे अपेक्षा है कि वो अपने सशंकित किरदार को स्पष्ट करें और देश के दूसरे भूभाग में रह रहे लोग जो उनसे सशंकित हैं उनको भी उनकी स्पष्ट भूमिका के बारे में पता चले, ताकि राज ठाकरे को जो कि ज्यादा समर्थन मिल सके लोगों का, और ये भूमिका भी उनकी स्पष्ट हो जाए कि वो राष्ट्र निर्माण में देश के दूसरे भागों में पूरी तरह से संविधान की रक्षा करते हुए संविधान की। सर ये बताइए कि आपने क्या पत्र लिखा और पत्र में क्या बातें राज ठाकरे साहब क्या चाहते हैं? देखिए ऐसा है कि जब मैंने समाचार माध्यमों से ये सुना कि राज ठाकरे जी अयोध्या जाना चाहते हैं, उनकी घोषणा से मुझे भी अति प्रसन्नता हुई. मुझे लगा कि चलिए एक और माँ भारती का सपूत माँ भारती के चरणों में समर्पित हुआ और राष्ट्र की सेवा के लिए तत्पर हुआ. राज ठाकरे जी की अभी तक की जो भूमिका थी वो क्षेत्रवाद से और भाषावाद से ग्रसित थी. यानंतर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत मनसेचे नेते गजानन काळे यांच्या पत्रकार परिषदेकडे.
गजाननजी, एक व्हिडिओ आज शिवसेनेकडून शेअर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भुंगे, भगवी शाह वगैरे असे उल्लेख करण्यात आलेले आहेत. 14 तारखेला जी सभा होते ती खास करून राज ठाकरे यांना उत्तर द्यायला होते का, हिंदुत्वावर होते का? कारण का सभेआधी आणि अयोध्येच्या दौऱ्यावर शिवसेनेने राज ठाकरेंना डॉमिनेट करणारे व्हिडिओज आणि आता बॅनरबाजी सुरू केली आहे. कसं बघतोय याकडे? नाही, मला एक कळत नाही की तुम्हाला जर तुम्ही सुरुवातीचे पोस्टर पाहिले शिवसेनेचे, तर आदरणीय बाळासाहेबांचेच फोटो पोस्टरवरती हे करून गर्दी जमा करावी लागते. त्याच्या पुढचं नवल हे आहे की राजसाहेबांच्या शिवतीर्थावरती झालेल्या सभेचे दृश्य तुम्हाला तुमच्या टीजरमध्ये वापरावे लागतं. माझं ह्या माध्यमातून आव्हान आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना, ज्या आदरणीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात आणि देशभरात मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजेत. जर माझं सरकार आलं तर मी मशिदीवरचे भोंगे उतरवेन. माझं सरकार आलं तर रस्त्यावरचा नमाज मी बंद करेल. या हिंदुत्वाचा हुंकार देणारी जी आता पोस्टर्स लागलेले आहेत यांनी याबद्दलची घोषणा करावी की आम्ही आदरणीय बाळासाहेबांनी जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्या पावलावर पावलं ठेवतो. आम्ही निश्चित त्यांचं स्वागत करू. आणि जर संजय राऊतांनी जर घोषणा केली तरी चालेल, आम्ही त्यांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करू त्या विषयाचं. काले साहब एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए. देखिए, आज जो इस महाराष्ट्र और पूरे देश में एक कादर खान करके कैरेक्टर थे, तो वो कैरेक्टर संजय राउत जी के इसमें घुस गया है ऐसे मुझे लग रहा है. और जिस प्रकार से रोज उठ के मतलब आज उनके एमएलए रमेश लटके जी का देहांत हुआ है, ये शिवसेना के लिए काफ़ी नुकसानकारक है बात. और हम लोग सोच रहे थे कि आज तो संजय राउत जी नहीं बोलेंगे, लेकिन आज भी उन्होंने जिस प्रकार से आदरणीय राज साहब ठाकरे जी के सुरक्षा के बारे में विधान किया हुआ है उसकी हम कड़ी निंदा करते हैं. और राज साहब जी का सुरक्षा और संरक्षण करने के लिए महाराष्ट्र सैनिक जो है वो तत्पर है. राज ठाकरे साहब को आप लोग धुंधी की बात कर रहे हैं, लेकिन शिवसेना के कहना है कि सिर्फ एक पॉलिटिकल स्टंट है, इसके अलावा कुछ नहीं. देखिए, संजय राउत जी और उनके जो पार्टी के प्रमुख हैं उनके ऊपर कितने केसेस है और आदरणीय राज साहब ठाकरे जी के ऊपर कितने केसेस है, इसका अगर आप देखोगे तो ये समझ में आएगा. ये हमारे लिए भी नई बात नहीं है. पुढची बातमी बघूया. उदयपूर इथं होणाऱ्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या भवितव्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेली आहे. सरकारच्या भवितव्यावर या शिबिरामध्ये चिंतन होणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. याच संदर्भात यशोमती ठाकूर यांच्याशी आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास संवाद साधला. पाहूया. काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी यशोमती ठाकूर पोहोचलेले आहे उदयपूरला. स्वागत आहे आपलं. चिंतन शिबिर आहे, सर्व कार्यकर्ते एकत्र येत आहेत. काय वाटतं, काहीतरी नवीन निघेल? नक्कीच नवीन निघेल, नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी निघतील. एकत्र बसल्यानंतर विचारमंथन चांगल्या प्रकारे होतं आणि सगळ्या जनरेशनचे लोक एकत्र आहेत. तर आम्ही तर आशादायी आहोत, भरपूर आशादायी. या चिंतनामध्ये महाविकास आघाडीच्या भविष्यावरही चिंतन होईल असं वाटतंय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोबत आहे ना, मग होईल की. आणि सोबतच ज्या पद्धतीने G20चा विषय आहे तो देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त वाटतंय. कारण काय वाटतंय की या ज्या पद्धतीने चर्चा आहे या चर्चा पुढे होईल. हुज कॅप इज दिस? आणि या पद्धतीने हा यशोमती ठाकूर आहे, त्यांनी स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, निश्चितपणे त्यावरही चिंतन होईल. उदयपूरहून व्हिडिओ प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.